अजित दादा म्हटले की शरद पवार कालही आमचे दैवत होते, आजही दैवत आहे. भूमिका बदलत आहे अजित दादांची. त्यात अक्षय सल्ला दिला होता अजित दादांनी. परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे. अनेकांना बदलावं लागतं. आजची स्थिती बघा, तो दिवस काही दूर नाही. फार तर 2-3 वर्ष तुम्ही आता या भाजपबरोबर असलेली मंडळी त्यांच्यासोबत आहेत. 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झालं आहे. त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल, नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल. त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्यासाठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे. पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत. म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाही, दुसरीकडे मंत्र्यांसाठी आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही. आणि